Now the next point is control statements in PHP. So as we have already discussed that what are control statements are, if statement, then if else statement. आपण ऑलरेडी जावास्क्रिप्ट मध्ये आपण शिकलेलो आहोत की इफ स्टेटमेंट काय असतात, इफ एल्स स्टेटमेंट काय आहे. आता बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेवढे प्रिव्हियस कोडिंग आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण कोडिंग करत होतो, आपण हे जे कंट्रोल स्टेटमेंट बघितले त्याचा जे आपण सिंटॅक्स बघितलेला आहे तो ऑलमोस्ट प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये त्याचे जे सिंटॅक्स असतील किंवा ते कंट्रोल स्टेटमेंट आहे त्याचा यूज आणि त्याचं एक्झिक्युशन आहे ते सिमिलरच असतं, त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. सो इथे जरी आपण बघितलं PHPमध्ये जरी त्याचं जे एक्झिक्युशन आहे किंवा त्याचा जो यूज आहे तो मे बी सेमच असणार आहे. सो व्हॉट इज इफ स्टेटमेंट इन PHP. आता बघा कंट्रोल स्टेटमेंट्स इन PHP आर. काय लक्षात ठेवायचं आहे की किती टाईपचे कंट्रोल स्टेटमेंट आहेत, किती टाईपचे आहे, टोटल 2 टाईप्स आहेत, इफ स्टेटमेंट अँड इफ एल्स स्टेटमेंट. सो व्हॉट इज इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट अलाउज programmer to make decision based on one or more conditions, execute a piece of code conditionally. ओके, आता इफ स्टेटमेंटमध्ये आपण काय करतो, गिवन कंडिशन आपण काय करतो, चेक करतो. जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आपलं जे स्टेटमेंट ब्लॉक आहे ते प्रिंट होत नाही. एकदा कंडिशन दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल, ट्रू होत असेल तर आपण काय करतो, आपली स्टेटमेंट ब्लॉक काय होतं तर प्रिंट होतो. ओके, अँड वी कॅन चेक वन ऑर मोर दॅन वन कंडिशन्स ॲट अ टाइम बाय युझिंग if statement. Then if else statement. next आहे आपला टाइप if else statement. so in if else, okay, so in if else statement allow programmer to, if else statement allow programmer to make decisions based on either this or that condition. means आपण काय करू शकतो, if else मध्ये कसं असतं आपण म्हणतो ना हे नाही तर ते, म्हणजे एकतरी हे तरी बरोबर असणार आहे किंवा दुसरं ते तरी बरोबर असणार. सो इफ म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इफ ऑर एल्स. लक्षात आलं, म्हणजे इफची एक कंडिशन आहे, एक कंडिशन दिलेली आहे, एक तर ती सॅटिस्फाय होत नसेल किंवा ती सॅटिस्फाय होत असेल किंवा ती सॅटिस्फाय होत नसेल, किंवा म्हणजेच एक तर ट्रू असेल किंवा एक तर फॉल्स असेल. मग दोन्हीमधून काय होत असेल मग ते प्रिंट करायचे. लक्षात येते. सो काय असेल, इफ सिंटॅक्समध्ये काय सांगतो बघा, सिंटॅक्स काय सांगतो, इफ first write the condition, okay, then curly bracket open, then statement block 1. okay, here we have completed the first statement block. Then else part, else statement block 1, statement block 2. okay, closing of the control statement. आता बघा इथे काय आहे, दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल, ओके, ट्रू होत असेल तर इट विल प्रिंट द first statement block. if the given condition evaluates to false, then it will print the second statement block. okay, म्हणजे काय होणार आहे, ट्रू होत असेल तर फर्स्ट स्टेटमेंट ब्लॉक प्रिंट होईल, फॉल्स होत असेल तर सेकंड स्टेटमेंट ब्लॉक आपलं काय होईल तर प्रिंट होईल. ओके, क्लिअर आहे तुम्हाला हे. तेच आहे, याच्यामध्ये आता काही सुद्धा बदल नाही आहे, सेम तेच असं, फक्त आपल्याला इथे PHP मध्ये एक्झिक्यूट करायचं आहे. लक्षात येते. इथे बघा आता इथे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. बघा काय एक्झाम्पल आहे, काय चेक करायचे, इथे काय कंडिशन दिलेली आहे. इफ मार्क्स, ओके, एक हे घेतलेलं आहे, काय केलेलं आहे आपण, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. काय केले, डॉलर साईनने आपण काय करतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ओके, व्हेरिएबलला नाव काय दिलेलं आहे, मार्क्स. व्हॅल्यू किती स्टोअर केली त्याच्यामध्ये, व्हॅल्यू काय दिलेली, 80 दिलेली. ओके, सो आता आपल्याला चेक काय करायचं आहे की तुम्ही फर्स्ट क्लासनी पास होताय की नाही होत आहे. ओके, हे आपल्याला चेक करायची आपली कंडिशन आहे. सो आपण काय केलं, इफ गिवन मार्क्स आर ग्रेटर देन, काय आहे, इफमध्ये कंडिशन काय येईल, एक तर तुम्ही 60 अबव असतील मार्क्स तर आपण फर्स्ट क्लास आपल्याला मिळतो, बरोबर. आणि जर नसेल त्याच्या बिलो असतील तर काय होतं तर नाही, आपण अपियर होत नाही. सो डॉलर व्हेरिएबलला नाव काय दिलेलं आहे, मार्क्स. सो डॉलर मार्क्स इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 60, म्हणजेच काय, एक तर 60 असलं पाहिजेत मार्क्स किंवा तुमचे 60पेक्षा जास्त असले पाहिजेत. ओके, मग आपण काय म्हणू शकतो, यू पास्ड विथ फर्स्ट क्लास. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ब्लॉकमध्ये काय येणार, यू पास्ड विथ फर्स्ट क्लास, अदरवाईज यू कॅन डू बेटर. म्हणजे इफ नाहीतर एल्स. म्हणजे ओके, लक्षात येते, 2 स्टेटमेंट ब्लॉक आपल्याला मिळतात, एक तर हे नाहीतर ते, असं आपण म्हणू शकतो. लक्षात येते. सो आता इथे बघा आपण काय घेतलेलं आहे, व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर केलेलं आहे, 80 स्टोअर केलेलं आहे, राईट. सो काय प्रिंट होणार इथे, यू पास विथ
फर्स्ट क्लास. काय स्टेटमेंट प्रिंट झालं इथे, कारण की दिलेली कंडिशन काय झाली आपली, सॅटिस्फाय होते, म्हणून काय झालं आपलं फर्स्ट स्टेटमेंट ब्लॉक. ओके, ट्रू स्टेटमेंट ब्लॉक जे आहे आपलं ते काय झालं, प्रिंट झालं. लक्षात येत आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, देन त्याच्यानंतर आहे लूपिंग और लूप्स, लूप स्ट्रक्चर इन PHP. आता लूप पण तुम्हाला माहिती आहेत, लूप किती असतात, फॉर लूप असतं, वाईल लूप आहे, देन डू वाईल लूप आहे. ओके, सो इथे आपण बघणार आहोत फॉर लूप. आता फॉर लूपचं पण आपल्याला माहिती आहे, तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. काय बघितलं होतं आपण फॉर लूपमध्ये, लूप्स आर यूज टू एक्झिक्यूट द सेम ब्लॉक ऑफ कोड रिपीटेडली ॲज लॉंग ॲज अ सर्टन कंडिशन इज सॅटिस्फाय. म्हणजेच काय, आपण एखादी कंडिशन चेक करतो बाय युजिंग लूप, आणि लूपमध्ये दिलेली कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ते लूप आहे ते काय होतं, ते एक्झिक्यूट होत राहतं. राईट. सो आता इफ यू सी द फॉर लूप, सो फॉर इफ यू सी द सिंटॅक्स, फॉर इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. सेम सिंटॅक्स काय सांगतोय, इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, असाइनिंग व्हॅल्यूज इनसाइड द व्हेरिएबल. राईट. देन कंडिशन given on the program based on the program given, then increment or decrement based on the condition. ओके, काय करायचं, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट म्हणजेच काय, एक तर इन्क्रीमेंट होईल किंवा डिक्रीमेंट होईल. राईट. मोस्ट ऑफ द टाइम आपण फॉर लूपचा यूज कधी करतो, ज्यावेळी आपण असे प्रोग्राम, नंबर सिरीजचे प्रोग्राम आपल्याला काय करायचे असतात, तर एक्झिक्यूट करायचे असतात. राईट. आता इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, काय केलेलं आहे, प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 5. काय प्रोग्राम आहे, प्रोग्राममध्ये काय दिलेलं आहे, वी हॅव टू प्रिंट नंबर सिरीज फ्रॉम 1 to 5. सो विल स्टार्ट विथ द PHP. ओके, दॅट इज अँग्युलर ब्रॅकेट क्वेश्चन मार्क PHP. नाव टेक द फॉर लूप. सो स्टार्टिंग विथ द फॉर राउंड ब्रॅकेट ओपन. राईट. देन इनिशियलायझेशन म्हणजेच काय, असाइनिंग व्हॅल्यू इनसाइड द व्हेरिएबल. इथे व्हेरिएबल घेतलेला आहे, काय नाव दिले व्हेरिएबलला, आय नावाचं एक व्हेरिएबल घेतलेला आहे. देन आफ्टर दॅट कंडिशन काय आली आहे, काय प्रिंट करायचं आहे, वी हॅव टू प्रिंट द नंबर फ्रॉम 1 2 3 4 5. ओके, 1 पासून कुठपर्यंत जायचं आहे, 5 पर्यंत जायचं आहे. म्हणजे इथे काय होतंय, बाय डिफॉल्ट इथे काय होतंय, इन्क्रीमेंट होते. राईट. 1 + 1 2, देन 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5 अप टू 5. जोपर्यंत 5 येत नाही तोपर्यंत आपलं लूप आहे ते काय होणार, कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहणार. राईट. सो आय कंडिशन काय येईल, आय इज लेस दॅन और इक्वल टू 5. म्हणजे आय काय आहे, आयमध्ये मी व्हॅल्यू काय स्टोअर केलेली आहे, 1. सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 5. 1 कसा आहे, 5 पेक्षा लहान आहे. राईट. बट इज इक्वल टू 5 असं का घेतलं मी इथे, कारण की वी हॅव टू प्रिंट द नंबर अप टू 5. जोपर्यंत 5 येत नाही 5 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. सो इथे काय झालं, इन्क्रीमेंट केली, डिक्रीमेंट करून चालेल का, डिक्रीमेंट केलं तर आपल्याला तिथे निगेटिव्ह व्हॅल्यूज येतील. राईट. सो काय केलं, एको काय आहे, एको इज द कीवर्ड. सो एको कीवर्ड इज यूज टू प्रिंट द स्टेटमेंट ऑन द वेब पेज. काय प्रिंट केलेले, द नंबर इज. आयमध्ये आपले काय होणार आहेत, जे नंबर्स आहेत ते आपली जी नंबर सिरीज आहे ते कुठे स्टोअर होणार आहे, इनसाइड द आय व्हेरिएबल. सो प्रिंट होताना तुम्हाला याचा आउटपुट काय दिसेल, द नंबर इज 1, नंबर इज 2, नंबर इज 3 अप टू नंबर इज 5. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, सो द नेक्स्ट टाइप ऑफ लूप इज फॉर इच लूप. नाउ सी व्हाट इज फॉर इच लूप. So this loop works only on arrays and it is used to loop through each key value pair in an array. So in that case we have to use the for each loop when you are declaring the array, and that array should contain the की व्हॅल्यू पेअर. ओके, की व्हॅल्यू पेअर जे आहे, असा जर आपण ॲरे म्हणजे आपल्या जर ॲरेमध्ये की व्हॅल्यू पेअरचं जर आपण यूज करत असलो, सो काय सांगितले बघा, इट इज यूज टू लूप थ्रू इच की व्हॅल्यू पेअर. ओके, ते कशामध्ये लूप होणार आहे, ते इच की व्हॅल्यू पेअरमध्ये काय करणार आहे, ते लूप आहे ते आपलं एक्झिक्यूट होणार आहे. सो कोड टू बी एक्झिक्युटेड. राईट. आता बघा काय करायचं आहे इथे, फॉर इच सिंटॅक्स कसं आहे, ॲरे अँड काय असणार आहे त्याची की, अँड दॅट कीचे काय असणार आहे तर तिथे व्हॅल्यू असणार आहे. देन काय एक्झिक्यूट करायचं आहे तुमचं स्टेटमेंट ब्लॉक, आणि इथे आपलं कंप्लीट होतं आहे फॉर इच लूप. ओके, सो आपण लूप्सची कन्सेप्ट आपली कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल लूप्स म्हणजे काय आहेत. सो लूप्सवरती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, PHPचे प्रोग्राम्स तुम्हाला एक्झाममध्ये नसतात. PHPचं कसलंही प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाही. सो नो नीड टू वरी अबाउट द PHP प्रोग्रामिंग. सो तुम्हाला फक्त PHPचे जे प्रोग्राम्स आहेत तुम्हाला प्रॅक्टिकल, जे तुमच्या बोर्ड्सचे प्रॅक्टिकल
एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला PHPचे प्रोग्राम्स आहेत ते असतात आणि त्याच्यामध्ये पण ते कोणते प्रोग्राम्स असतात तुम्हाला टेक्स्टबुकच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं ते तिथे आपल्याला प्रॅक्टिकलचे SOPs दिलेले आहेत राईट. आता त्या SOPमध्ये जे PHPमध्ये आहे तर त्याच्यातले किती असतात तर 3 काय असतात आपल्या PHPचे प्रोग्राम असतात ओके. टोटल असे HTMLचे असतात, जावास्क्रिप्टचे असतात आणि PHPचे असतात. आता बोर्ड प्रॅक्टिकल एक्झाम आहे तुमच्या त्याच्यामध्ये पण कसं असतं HTMLचा क्वेश्चन आहे तो कंपल्सरी असणार आहे त्याला और काय असेल जावास्क्रिप्ट असेल किंवा PHP असेल दोन्हीमधून तुम्हाला कोणतं तरी एक परफॉर्म करायचं असतो असं तुमचं प्रॅक्टिकलचं कॉन्सेप्ट असतो ओके. सो now going through the next point is PHP string okay. so predefined functions for string manipulation. आता बघा PHP जे स्ट्रिंग काय आहे तुम्हाला माहिती आहे. आता स्पेसिफिक स्ट्रिंगवरती आपण काय करू शकतो त्याच्यावरती आपण मॅनिप्युलेशन करू शकतो दॅट इज त्याच्यावरती काहीतरी अपडेशन ओके. किंवा तुम्हाला स्ट्रिंगमधले कोणते स्पेसिफिक कॅरेक्टर्स डिस्प्ले करायचे असेल त्याची लेंथ डिस्प्ले करायची असेल तर त्याच्यावरती आपण हवं तसं काय करू शकतो मॅनिप्युलेशन करू शकतो. सो आपल्याला एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे. काय सांगितले PHP स्ट्रिंग फंक्शन्स. अ स्ट्रिंग इज सिरीज ऑफ कॅरेक्टर. द रिअल पॉवर ऑफ PHP कम्स फ्रॉम इट्स functions okay. A function is a block of statement that can be used repeatedly in a program. PHP has many built-in functions that can be used and be called directly to perform a specific task okay. आता PHP स्ट्रिंग फंक्शन आहे ते आपण बघूयात बट त्याच्या आधी आपण जे PHPचे जे काही स्ट्रिंग मॅनिप्युलेशनसाठी ओके प्रीडिफाईन जे फंक्शन्स आहेत आपण ते आधी बघूयात. आता इथे बघा आपण 1 by 1 आपण इन डिटेल डिस्कस करायचं आहे ओके. सो द फर्स्ट बघा फर्स्ट काय आहे स्ट्रिंग लेंथ. सो इट रिटर्न्स द लेंथ ऑफ अ स्ट्रिंग दॅट इज टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे काय डिस्प्ले करणार आहे ते आपल्याला टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर. सपोज तुम्ही एखाद्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही एखादं काय करताय एखादी स्ट्रिंग त्याच्यामध्ये इन्सर्ट करताय राईट. सो त्याच्यामध्ये मी काय करेन सपोज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी राईट. ही मी एक स्ट्रिंग काय केली आहे तर स्टोअर केलेली आहे. तर स्ट्रिंग म्हणजेच काय असतात स्ट्रिंग आर नथिंग बट द इट इज अल्फाबेट्स असतं म्हणजे अल्फाबेटिकल व्हॅल्यू आहे कॅरेक्टर व्हॅल्यूज आपण म्हणू शकतो. सॉरी कॅरेक्टर व्हॅल्यूज जे आहे त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो राईट. सो ही झाली माझी एक स्ट्रिंग आहे ती जी मी काय केली आहे एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेलं आहे. आता मला काय करायचं मला त्याची लेंथ फाइंड आउट करायची राईट. सो टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स मला फाइंड आउट करायचे. सो आय विल यूज द string length function. So it will give me the output as it will count every characters from the given string okay. टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती असतील ते तुम्हाला सपोज 30 कन्सिडर करा ते तुम्हाला आउटपुटमध्ये डिस्प्ले होईल राईट. देन स्ट्रिंग वर्ड काउंट. आता वर्ड काउंट म्हणजेच काय असणार आहे काउंट द नंबर ऑफ वर्ड्स इन अ स्ट्रिंग म्हणजे नंबर ऑफ वर्ड्स किती आलेले आहेत तुमच्या स्ट्रिंगमध्ये. एक हे झालं इन्फॉर्मेशन इज 1 word राईट. टेक्नॉलॉजी इज 1 word म्हणजे अशा ह्याच्यामध्ये टोटल वर्ड्स किती झाले ते 2 झाले. सो असे टोटल नंबर ऑफ वर्ड्स काउंट करायचं काम कोण करतं तर स्ट्रिंग वर्ड काउंट. देन स्ट्रिंग रिव्हर्स. आता स्ट्रिंग रिव्हर्स म्हणजेच काय नावावरून मे बी लक्षात येत असेल स्ट्रिंग रिव्हर्स म्हणजे काय. रिव्हर्स म्हणजे आता सपोज रिव्हर्स आहे स्ट्रिंग ह्याचाच रिव्हर्स होणार ओके. प्रत्येक कॅरेक्टर काय होणार तर ते रिव्हर्स होणार त्यालाच आपण काय म्हणतो स्ट्रिंगला रिव्हर्ससुद्धा आपण करू शकतो. देन स्ट्रिंग पोझिशन. आता सर्च फील्ड फॉर अ स्पेसिफिक टेस्ट विदिन अ स्ट्रिंग अँड रिटर्न द कॅरेक्टर पोझिशन ऑफ द फर्स्ट मॅच अँड इफ नो मॅच इज फाउंड दॅन इट विल बी रिटर्न फॉल्स ओके. आपण कॅरेक्टरची काय करू शकतो पोझिशनसुद्धा कोणत्या पोझिशनला कोणत्या कॅरेक्टर आहे हे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग द स्ट्रिंग पोझिशन फंक्शन. देन स्ट्रिंग रिप्लेस. आता रिप्लेस म्हणजे काय रिप्लेस म्हणजे काढून टाकणे राईट. रिप्लेस करणे म्हणजे एखादी व्हॅल्यू काढायची आणि त्याच्या जागेवरती दुसरी व्हॅल्यू आपण इन्सर्ट करतो त्याला म्हणतो आपण रिप्लेस राईट. सो रिप्लेस सम कॅरेक्टर्स विथ सम अदर कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. सपोज आता कन्सिडर करा वर्ड्स इन अ स्ट्रिंग ओके. वर्ड्स इन अ स्ट्रिंग हे जे वर्ड्स आहेत तिथे मला पॅरेग्राफ डिस्प्ले करायचे पॅरेग्राफ ॲड करायचे पॅरेग्राफ इन अ स्ट्रिंग. सो आय विल टेक स्ट्रिंग रिप्लेस फंक्शन राईट. स्ट्रिंग रिप्लेस फंक्शन. सो नेक्स्ट इज सबस्ट्रिंग. रिटर्न अ पार्ट ऑफ अ स्ट्रिंग ओके. म्हणजे रिटर्न अ पार्ट ऑफ अ म्हणजे पर्टिक्युलर स्ट्रिंगची काय ती आपल्याला रिटर्न करणारी का आउटपुटमध्ये दिसणारे आपल्याला गिवन स्ट्रिंगची काय दिसणार तर सबस्ट्रिंग डिस्प्ले करायचं काम करतं. देन स्ट्रिंग टू लोअर ओके. आता स्ट्रिंग टू लोअर म्हणजेच काय असणार आहे आपण बघा जावास्क्रिप्टमध्ये पण बघितलं होतं अप्पर केस लोअर केस राईट. तसंच इथं गिवन स्ट्रिंग जे आहे सपोज हे कशामध्ये
अपर केसमध्ये, हे मला कशामध्ये हवं आहे, लोअर केसमध्ये. सो आय विल यूज स्ट्रिंग टू लोअर फंक्शन, राईट. देन नेक्स्ट इज सबस्ट्रिंग काउंट. म्हणजे आपण काय करू शकतो बघा, काय सांगितलं आहे, वी कॅन काउंट द नंबर ऑफ टाइम्स अ सबस्ट्रिंग ऑकर्स इन अ स्ट्रिंग, राईट. म्हणजे एखादा तुम्ही काय करू शकता, सपोज आता इथे बघूयात आपण, इथे कन्सिडर करा एक स्ट्रिंग आहे, ओके, सबस्ट्रिंग आहे. आता आपल्याला काय काउंट करायचं आहे, ती टोटल, हे जे टोटल आपल्याला स्टेटमेंट दिसतंय त्याच्यामध्ये किती वेळा ते रिपीट झालेलं आहे. बट इथे झालंच नाही आहे, इथे एकदा झालेला आहे, बरोबर. इथे पुन्हा रिपीटच नाही झालेलं, म्हणजे व्हॅल्यू मग काय येणार आहे आपल्याला, एकसुद्धा म्हणजे काही इथे दिसणार आहे आपल्याला, तिथे रिपीटेशन दिसणार नाही, कारण की रिपीट झालेलंच नाही. इन केस ते 2 वेळा असतं तर तिथे 2 असं आपल्याला आन्सरमध्ये आलं असतं, राईट. देन ओके, नेक्स्ट बघा, ओके. आता नेक्स्ट फंक्शनने आपण काय करू शकतो, कन्वर्ट द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ ईच वर्ड इन अ स्ट्रिंग टू अप्पर केस. ओके, बघा अप्पर केस वर्ड्स फंक्शनने आपण काय करू शकतो, वी कॅन कन्वर्ट द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ ईच वर्ड इन अ स्ट्रिंग टू अप्पर केस. म्हणजे सपोज कन्सिडर करा ही एक स्ट्रिंग आहे, राईट. ही एक स्ट्रिंग आहे, आपण काय केलेली आहे, स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे. आता प्रत्येक फर्स्ट कॅरेक्टर, ओके, प्रत्येक वर्डचा फर्स्ट कॅरेक्टर मला काय करायचं आहे, अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आय विल यूज अप्पर केस वर्ड्स फंक्शन. ओके, सो हे मला आउटपुटमध्ये काय दिसेल, इथं सी बाय डिफॉल्ट काय आहे अप्पर केसमध्ये. देन एस काय दिसेल मला अप्पर केसमध्ये दिसेल, एल आहे तो मला अप्पर केसमध्ये दिसेल, राईट. देन लास्ट आहे ट्रिम. आता ट्रिम ऑलरेडी आपण जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. रिमूव्ह व्हाईट स्पेस अँड अदर प्री डिफाईन्ड कॅरेक्टर्स फ्रॉम बोथ साइड्स ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे एखादी जर स्ट्रिंग आहे त्याच्या दोन्ही बाजूनी काय करतं, तर स्पेस रिमूव्ह करायचं काम करतो, राईट. त्यालाच आपण काय म्हणतोय, विथ ट्रिम फंक्शन. लक्षात आलं. आता इथे जर आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं तर एक्झाम्पलमध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्झाम्पलमध्ये एक स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे, राईट. str नावाने काय केले, त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट पास केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे एक स्ट्रिंग केलेली आहे क्रिएट, हे त्याच्यामध्ये स्टोअर केलेले आहे, राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट काय केलेलं आहे बघा, इथे एको स्ट्रिंग लेंथ. ओके, फर्स्ट स्ट्रिंगची काय केलेली आहे तर लेंथ फाइंड आउट करायची. आता इथे जर तुम्ही बघितलं स्ट्रिंग लेंथ काय आली आहे 67. म्हणजे त्यांनी काय केलं, प्रत्येक जे कॅरेक्टर आहे, प्रत्येक जो सिंगल कॅरेक्टर आहे ते त्यांनी काउंट घेतलेलं आहे, राईट. देन त्याच्यानंतर बघा वर्ड काउंट. आता स्ट्रिंग वर्ड काउंट, आता टोटल वर्ड्स किती येतात 10 आहेत. बघूयात का आपण 10 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, टोटल 10 वर्ड्स आहेत. म्हणजे पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये टोटल किती वर्ड्स आलेले आहेत ते काउंट घ्यायचं काम कोण करतं, तर स्ट्रिंग वर्ड काउंट. देन रिव्हर्स. आता बघा इथे रिव्हर्स सुद्धा केलेला आहे. रिव्हर्सचं जर तुम्ही इथं आउटपुट बघितलं, तुम्हाला इथं आउटपुट बघत दिसते का क्लिअर, इथे रिव्हर्सचं जर तुम्ही आउटपुट बघितलं ती आपली पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे ना, ती इथे रिव्हर्स झालेली आहे, दिसतंय. प्रत्येक कॅरेक्टर आहे तो इथे रिव्हर्स झालेला आहे, बघा, लक्षात आलं. देन आता पोझिशनसाठी पण आहे. आता बालभारतीचं काय पोझिशन आहे, किती नंबर काय त्याचं आहे, ओके, बघा 22 पोझिशनवरती काय आहे तर आपलं बालभारतीचं काय आहे तर पोझिशन आहे, राईट. देन रिप्लेस. आता रिप्लेस मी सांगितलं आपण रिप्लेस करू शकतो पर्टिक्युलर वर्ड फ्रॉम द स्ट्रिंग. देन बालभारतीचं आहे, बालभारतीच्या जागेवरती काय ॲड केलं, इथे स्टेट बोर्ड ॲड केलेलं आहे बाय स्ट्रिंग रिप्लेस फंक्शन, राईट. बघा इथे टेक्स्टबुक प्रोड्यूस बाय बालभारती होतं इथे आधी, आता इथे काय झालं आहे स्टेट बोर्ड आर ऑल्सो पब्लिश्ड इन PDF फॉर्मॅट, राईट. हे आहेत आपले स्ट्रिंग मॅनिप्युलेशन करण्यासाठीचे फंक्शन्स. आता हे जे फंक्शन्स आहेत ना PHPचे स्ट्रिंगचे, आता ह्याच्यावरती काय आपल्याला प्रोग्राम तर नाही असे, प्रोग्रामचं तर काहीच तुम्ही कन्सिडर करू नका. फक्त तुम्हाला कशासाठी माहिती असलं पाहिजे, फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकतं, MCQसाठी MCQ 1 करेक्टसाठी इथून क्वेश्चन येऊ शकतात, किंवा ट्रू अँड फॉल्ससाठी पण क्वेश्चन येतील मे बी. ओके, इथून क्वेश्चन फिरवून टाकू शकतात. एखादा म्हणजे जे करेक्ट असेल त्याचं रॉंग वेनी स्टेटमेंट देऊन तुम्हाला क्वेश्चन असेल ट्रू अँड फॉल्समध्ये. सो ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, काय क्लिअर असलं पाहिजे, प्रत्येक फंक्शन, ओके, प्रत्येक फंक्शन माहिती असलं पाहिजे स्ट्रिंग मॅनिप्युलेशनचा, आणि प्लस त्याचं काय यूज आहे हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला इन डिटेलमध्ये, राईट. की काय करून आपण त्याचा आउटपुट कसं डिस्प्ले होईल, किंवा आता सपोज स्ट्रिंग रिव्हर्स आहे, सो त्याचं काय यूज आहे, इट इज यूज टू रिव्हर्स द स्ट्रिंग, रिव्हर्स द पर्टिक्युलर स्ट्रिंग, राईट. मग हे माहिती असलं पाहिजे, कारण की तुम्हाला कोणी डायरेक्ट फंक्शनचं कुठेही तुम्हाला मेन्शन नसणार आहे, डायरेक्ट त्याचा यूज दिला जातो स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये. मग त्याच्यावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की एक्झॅक्ट ती फंक्शन कोणतं आहे. लक्षात येते. हे तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे.
देन नेक्स्ट पॉईंट इज PHP ॲरेज. आता बघा ॲरेज आहे, इम्पॉर्टंट आहे पॉईंट. PHP ॲरेज. आता ॲरेज काय आपण जावास्क्रिप्टमध्ये पण बघितलेलं आहे ऑलरेडी, राईट. आता ॲरेज काय असतात, ओके सांगा ॲरे काय आहे. सो ॲरे इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू ऑफ डिफरंट डेटा टाईप इन अ सिंगल व्हेरिएबल, राईट. एका व्हेरिएबलमध्ये आपण काय करू शकतो, मल्टिपल एलिमेंट्स और मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतोय व्हॅल्यू, ओके. आणि ॲट अ टाइम आपण स्टोअर करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतोय ॲरे आहे तो. देन ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल. बघा काय सांगितलंय, अँड ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल विच कॅन होल्ड मोर दॅन वन व्हॅल्यू ॲट अ टाइम अँड ॲरे स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यू इन वन सिंगल व्हेरिएबल, राईट. हेच आपण सांगितलंय. काय सांगितलेलं आहे, ॲरे कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज in a single variable at a time. So to create an array in PHP the array function is used to create an array. बघा PHP मध्ये तुम्हाला जर array create करायचं असेल, for that we have to use the array function. array function चा यूज करून आपण काय करू शकतो, we can create the array, right. Now see here, array function is used to create an array in PHP. काय केले इथे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे, राईट. $a इज इक्वल्स टू ॲरे. देन त्याच्या काय असणार आहे, व्हॅल्यूज पास करू शकतो आपण त्याच्यामध्ये, राईट. आता ॲरेजमध्ये पण ना 3 टाईप आहेत. किती टाईप आहेत, 3 टाईप्स आहेत. आता बघा इथे MCQ 3 करेक्ट किंवा 2 करेक्टसाठी सुद्धा इथून क्वेश्चन येऊ शकतो. टाईप्स ऑफ ॲरे आर कोणते कोणते आहेत, इंडेक्स, राईट. देन associative and multi-dimensional, and multi-dimensional, okay. राईट. किती टाईप आहेत, 3 टाईप आहेत, इंडेक्स, असोसिएटिव्ह अँड मल्टीडायमेन्शनल. हे विसरायचं नाही, 3 टाईपचे ॲरे असतात. आता प्रत्येक ॲरेवरती तुम्हाला इन डिटेलमध्ये कोण ब्रीफचा क्वेश्चन नाही तर एखादा प्रोग्रामचा क्वेश्चन, ह्याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त टाईप लक्षात ठेवायचे. किती टाईप आहेत त्याचे, 3 आहेत, इंडेक्स, असोसिएटिव्ह अँड मल्टीडायमेन्शनल. बस सोपं आहे, 3 टाईप आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूयात प्रत्येक टाईपचं काय फीचर आहे किंवा काय यूज आहे, ओके. सो द फर्स्ट टाईप इज इंडेक्स्ड ॲरे. ना व्हॉट इज इंडेक्स ॲरे, काय सांगितलंय, द इंडेक्स कॅन बी असाइन ऑटोमॅटिकली. इंडेक्स ऑलवेज स्टार्ट्स ॲट 0, ओके. आता इंडेक्स ॲरेमध्ये काय होतं, ज्यावेळी तुम्ही ॲरेमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करताना त्यावेळेस त्याला बाय डिफॉल्ट आपण म्हणू शकतो, बाय डिफॉल्ट किंवा ऑटोमॅटिकली काय होतं, त्याला इंडेक्स नंबर काय केले जातात, तर अलॉट केले जातात, राईट. इंडेक्स नंबर काय केले जातात, अलॉट केले जातात. अँड दॅट इंडेक्स नंबर आर स्टार्ट्स विथ 0. ते जे इंडेक्स नंबर आहे ते स्टार्ट कुठून होतात, ते 0 पासून स्टार्ट होतात. लक्षात ठेवायचं आहे, इंडेक्स नंबर ऑलवेज स्टार्ट्स विथ 0. विसरायचं नाही, 1 पासून स्टार्ट होत नाही, 0 पासून स्टार्ट होतात इंडेक्स नंबर, हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. सो इथे बघा काय केलंय, $a, ओके. कॅरी क्रिएट केले, त्याच्यामध्ये व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2 अँड व्हॅल्यू अप टू व्हॅल्यू n. वी कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू, सो अप टू व्हॅल्यू n. इथे जर एक एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं इथे, तर बघा काय केलेलं आहे, एक सब्जेक्ट्स नावाने काय केलेलं आहे, सब्जेक्ट्स नावामध्ये काय केले, सब्जेक्ट नावाने ॲरे घेतलेलं आहे, राईट. आता हे ॲरे जो आपण डिक्लेअर केलेला आहे, राईट, एक व्हेरिएबल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक ॲरे आहे, ॲरे फंक्शनने आपण एक ॲरे क्रिएट केलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी मल्टिपल व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत सब्जेक्ट्सच्या, राईट. सो इंग्लिश, हिंदी अँड मराठी ह्या 3 काय घेतलेल्या आहेत, तर व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज आहेत. आता प्रिंट काय करायचं आहे, ॲरेमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत आता आपल्याला त्या प्रिंट करायचं. पण बघा एकोमध्ये काय केलं, आय लाईक सब्जेक्ट, त्याचा इंडेक्स नंबर काय असेल, 0. इंडेक्स नंबरवरून आपण काय करतोय, ते प्रिंट करतोय. पुन्हा इंडेक्स नंबर कशाचा आहे, 1 अँड इंडेक्स नंबर हॅव्हिंग व्हॅल्यू, इंडेक्स नंबर हॅव्हिंग 2, ओके. देन एकोमध्ये ॲज वेल एज आपल्याला काय करायचं आहे की टोटल आपल्या ॲरेमध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत, टोटल एलिमेंट्स किती आहेत, सो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इथे बघा काय केलं आहे, काउंट, ओके. काउंटनी काय केलेलं आहे, काउंटनी आपण काय घेऊ शकतो, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स तुमच्या ॲरेमध्ये, जो तुम्ही ॲरे क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किंवा एलिमेंट्स म्हणू शकतो आपण, त्या किती आहेत त्याचा आपण काउंट काढू शकतो, राईट. सो इथे जर आपण आउटपुट बघितलं, आउटपुटमध्ये बघा काय दिलं आहे, आय लाईक इंग्लिश, हिंदी अँड मराठी,
प्रिंट झालं इंडेक्स नंबरवरून आणि काउंट किती आला त्याचा 3, म्हणजे टोटल किती झालं. आपण जर त्याचा इंडेक्स नंबर बघितला 0 1 2, बट टोटल एलिमेंट्स किती आहेत 1 2 3, सो काउंट विल बी 3. क्लिअर आहे. इंडेक्स ॲरे, इंडेक्स ॲरेमध्ये काय होतं, एक तर ॲरे आहे, ॲरेमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो, स्टोअर करू शकतो, ॲज वेल ॲज त्या जे आपले जे व्हॅल्यू जे स्टोअर होणार आहेत त्याच्यामध्ये ज्याचे ते इंडेक्स नंबर आहे तो बाय डिफॉल्ट त्याला इंडेक्स नंबर अलॉट होतो आणि तो स्टार्ट कुठून होतो, तो 0 पासून स्टार्ट होतो. हे विसरायचं नाही आहे तुम्ही. ओके. ओके, इथे बघा काय सांगितले त्यांनी, सेम तेच जे आपण आता डिस्कस केलेलं आहे तेच आहे. इन अबव एक्झाम्पल वी स्टोअर सब्जेक्ट्स इन अन ॲरे ॲट फॉलोइंग इंडेक्स लोकेशन, राईट. म्हणजे इंडेक्स लोकेशनवरती आपण काय करतो, आपले जे सब्जेक्ट आहे ते इंडेक्स पर्टिक्युलर इंडेक्स नंबरला काय केलेले तर स्टोअर केलेले आहेत. इंग्लिशला काय आहे 0 आहे, हिंदीला 1 आहे इंडेक्स नंबर, मराठीला काय आहे इंडेक्स नंबर 2. अँड दिस काउंट फंक्शन इज यूज टू रिटर्न द लेंथ ऑफ ॲन ॲरे. म्हणजे काउंट फंक्शनच्या हेल्पने आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड आउट हाऊ मेनी एलिमेंट्स वी हॅव टू स्टोअर. ओके, हाऊ मेनी एलिमेंट्स आर स्टोर्ड इन ॲन पर्टिक्युलर ॲरे, राईट. नाव PHP असोसिएटिव्ह ॲरे. आता असोसिएटिव्ह ॲरेज म्हणजे काय असणार आहे बघा, असोसिएटिव्ह ॲरेज आर ॲरेज दॅट यूज नेम कीज इन्स्टेड ऑफ इंडेक्स टू आयडेंटिफाय रेकॉर्ड व्हॅल्यू. लेट्स सी हाऊ टू क्रिएट असोसिएटिव्ह ॲरे. बघा काय, आता इथे काय असतं, काय यूज केलेलं असतं तर की व्हॅल्यू आणि की अँड त्याची व्हॅल्यू. ओके, आता इंडेक्स नंबरच्या जागेवरती आपण असोसिएटिव्ह ॲरेमध्ये आपण काय यूज करतो तर पर्टिक्युलर जे एलिमेंट आहे त्याला आपण की नेम देतो, राईट. की नेम दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू असाइन करतो. बघा सिंटॅक्स कसं आहे, राईट. की 1 व्हॅल्यू 1, की 2 व्हॅल्यू 2, अप टू की n. ओके, अप टू कितपर्यंत करू शकतो आपण n व्हॅल्यू. सो इथे एक्झाम्पलवरती बघितलं की लगेच लक्षात येईल तुमच्या. ओके, इथे बघा काय केलेलं आहे, स्टुडंट मार्क्स व्हेरिएबल घेतला आहे, ॲरे डिक्लेअर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा इंग्लिश, बरोबर काय आहे, आता इथे इंडेक्स नंबर नाही आहे. आता इथे आता की आहे आणि त्याचा पेअर आहे, म्हणजे त्याला त्याची व्हॅल्यू आहे इंग्लिश, आणि ते असाइन कशाने होतं, ॲरोनी. ओके, इंग्लिशमध्ये किती आहेत 75, देन हिंदीमध्ये काय आहेत 64, मराठीमध्ये किती आहेत 88. सो एकोमध्ये प्रिंट काय करायचे, यू हॅव स्कोर, आणि प्रत्येक काय करायचे, यू हॅव स्कोर मार्क्स. इंग्लिशमध्ये काय होणार आहे तर प्रिंट होणार, आपल्याकडे इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत तर ते प्रिंट करायचे, राईट. सो काय येईल, इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत 75, सो प्रिंट किती झाला 75 इन इंग्लिश, राईट. पण एका स्पेसिफिक सब्जेक्टसाठी काय केलेलं आहे त्यांनी, प्रिंट केलेलं आहे की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये किती मार्क्स आहेत. सो किती आहेत तर 75 आहे, तो प्रिंट काय झाला आहे 75. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा इन अबव एक्झाम्पल द व्हॅल्यूज ऑफ स्टुडंट मार्क ॲरे आर स्टोर्ड, द व्हॅल्यू ऑफ स्टुडंट मार्क ॲरे आर स्टोर्ड इन अ फॉलोइंग वे. तर बघा ते आपण बघूयात कसं स्टोअर झालेलं आहे. स्टुडंट मार्क इंग्लिशमध्ये 75 स्टोअर झालं आहे, राईट. हिंदीमध्ये 64 स्टोअर झाले आहेत, मराठीमध्ये 88 स्टोअर झालेले आहेत. आता इन्स्टेड ऑफ इंडेक्स लोकेशन वी कॅन रेफर व्हॅल्यूज विथ द हेल्प ऑफ कीज, राईट. आता आपण कीजच्या हेल्पनी काय करू शकतो, कीच्या हेल्पनी आपण त्याच्या व्हॅल्यू आहे ते आपण ते रेफर घेऊ शकतो, त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. सो हिअर इंग्लिश refers to a key and value is 75. ओके, अँड दिस ॲरो इज यूज टू असोसिएट की अँड व्हॅल्यू. म्हणजे इंग्लिश जे आपले सब्जेक्ट्स आहेत ते काय आहेत, त्या कीज आहेत, आणि त्या कीजवरून आपण त्या कीजच्या हेल्पने आपण काय करतो त्याला व्हॅल्यू असाइन करतो, राईट. सो इंग्लिश इज द की, इंग्लिश की झाली आहे आणि व्हॅल्यू काय आहे आपली 75. सेम फॉर अदर सब्जेक्ट्स, राईट. इथे बघा इथे बघा कुठे गेले ते एक्झाम्पल, हां. इंग्लिश काय आहे, इंग्लिश इज द की, 75 इज द व्हॅल्यू, राईट आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, नाव विल प्रोसीड फर्दर टुवर्ड्स आवर नेक्स्ट टाईप ऑफ ॲरे, दॅट इज मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता बघा मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे. आता मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय, A multi-dimensional array is an array
containing one or more arrays, PHP can handle multiple levels of multi-dimensional array. ओके, सो multi-dimensional array बघा काय आहे, एक एक्झाम्पल वरून आपण बघूयात. स्टेटमेंट वरून आपल्याला काय कळते बघा, अ मल्टी डायमेन्शनल ॲरे इज अन ॲरे कंटेनिंग वन ऑर मोर ॲरेज. PHP कॅन हँडल मल्टिपल लेवल्स ऑफ मल्टी डायमेन्शनल ॲरे. ओके, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त ॲरे आपण क्रिएट करत असलो तर त्याला आपण काय म्हणतोय, दॅट इज नथिंग बट द मल्टी डायमेन्शनल ॲरे. त्याला आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे बोलू शकतो, राईट. सो इथे एक्झाम्पलमध्ये बघितलं तर बघा इथे ॲरे क्रिएट केलेला आहे, सब्जेक्टसाठी आहे. देन पुन्हा आता फॉर इच, राईट, की व्हॅल्यू पेअरसाठी आहे. आपण लास्ट टाइमच मी तुम्हाला सांगितलं होतं मागेच की आपण की व्हॅल्यू पेअर असेल तर तुम्ही कोणतं लूप यूज करू शकता, फॉर इच लूपचा यूज करू शकता, राईट. इथे जर तुम्ही बघितलं तर काय होतंय, तर व्हॅल्यूज प्रिंट झालेले आहेत. So in above example we have used for each loop, where for every loop iteration the value of the current array element is assigned to the value and array pointer is moved by 1. ओके, लक्षात आलं. इथे जेवढ्या व्हॅल्यू आहेत ते काय झालेले आहेत तर त्या प्रिंट झालेल्या आहेत. सो इथे आपण कंप्लीट केलेलं आहे आपलं ॲरेज. ओके, किती टाईप बघितले आपण, टोटल 3 टाईप बघितलेले आहेत. किती टाईप बघितले आपण, 3 टाईप, राईट. इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल अँड असोसिएटिव्ह ॲरे. एक्झामसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, त्याचे टाईपच लक्षात ठेवले तर खूप झालं. तुम्हाला MCQ टाईपमध्ये आला, 2 करेक्टमध्ये येऊ शकतो, 3 करेक्टमध्ये येऊ शकतो, बस 3 टाईप माहिती असले झालं, 3 मार्क्स तुमच्या हातातले. ओके ना, आता बघा तुम्हाला जे एक्झाममध्ये MCQ 3 करेक्टचा जो क्वेश्चन असतो ना, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त असे 2 चॅप्टर्स आहेत की त्यातूनच तुम्हाला तेच क्वेश्चन पडणार आहेत. एक तर तुमचा PHP आहे, PHPमधून तुम्हाला MCQ 3 करेक्टचा क्वेश्चन येतोच. आणि दुसरा क्वेश्चन म्हणजेच तुमचा आपला फर्स्ट चॅप्टर आपण बघितलेला आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. म्हणजेच तुम्हाला प्रिपेअर करताना 3 करेक्ट MCQ 3 करेक्टसाठी प्रिपेअर करताना तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमधून करायचं आहे अँड तुम्हाला PHPमधून करायचं आहे. ह्या 2 चॅप्टर सोडले तर बाकी कोणत्याही चॅप्टरमधून तुम्हाला MCQ 3 करेक्टचा क्वेश्चन येत नाही. लक्षात येते, म्हणजे हे 2 जे चॅप्टर्स आहे, 2 चॅप्टरमधले तुम्हाला परफेक्टच करायचं आहे, व्यवस्थित परफेक्ट, अगदी परफेक्टच करून ठेवायचं आहे. एक पण तुमचं जे आन्सर आहे ते चुकलं नाही पाहिजे. ते 6 मार्क्स आहे, ते त्यातले एक पण मार्क आहे तो लेस नाही झाला पाहिजे.